स्मरणगंध. लेखिका मीनल येवले. वाचक स्वर डॉक्टर अदिती काळमेघ. स्मरणगंध. ऊन ऊन ग्रीष्माच्या सहवासात वैतागून गेलेला जीव थंड झुळकीसाठी आसावला. सैल व्हावंसं वाटलं जरा. निवांत घ्यावासा वाटला श्वास. तृषार्त चातक चोचीसारखी साऱ्यांनाच लागली होती तहान मृगाच्या थेंबांची. टपटप बरसून तृप्त तृप्त करावीत त्याने झाडाझुडपांची व्याकुळ मुळं. भुईच्या नसानसात भिनून अख्खा जिरवून टाकावा उष्मा. रखरखीतपण दूर करून सृष्टीला मिळावा हिरवा तजेला, अशी मुला माणसांची, प्राण्यापाखरांची, हरेक जीवाची तनामनातून होती तुला आर्त हाक. रणरण तापलेली दुपार इतक्यात टळू लागली. संध्येच्या लाल केशरी रंगांना हिरवट, निळसर, काळपट, सोनरुपेरी वरखाच्या कडा ल्यालेले ढग एकाएकी गर्दी करू लागले डोक्यावर. पहाटेपासूनच्या ऊन प्रकाशाला अंगभर लपेटून अंधारून आलं आभाळ उतरत्या दुपारी. ज्येष्ठातला मोठाला दिवस संथपणाने पुढे सरकत गेला. निळ्याशार नभातले शुभ्र कापसांचे चकाकते ढीग बघता बघता काळपट होऊ लागले. कुंद कुंद आसमंत झाडांच्या पानाफुलांच्या कानात सांगू लागला हळूच, तो निघालाय, तो निघालाय यायला मेघगर्जनेसह. वाऱ्याचे विभ्रम सुरू होत आता कोसळणार म्हणून साऱ्यांचे आतुर डोळे नकळत त्याच्या आगमनाचा वेध घेऊ लागले. त्याच्या स्वागताला चराचर आसुसलेलं. वाऱ्याने आधीच झाकून ठेवला होता गुलमोहराच्या नाजूक लाल पिवळ्या पाकळ्यांचा, बारीक बारीक पानांचा अंगण भरसडा. शुभ्र फुलांच्या कबूतर थव्यांनी गजबजलेला गच्च हिरव्या पानांचा चाफा झुकला होता त्याच्या स्वागतासाठी. आपल्या गर्द जाडसर पानांची छत्री पसरवून कावरी बावरी बदाम शोधत होती त्यालाच. सर्वत्र पसरू लागली वार्ता त्याच्या आगमनाची. दूरवरून येत सुखावत जाणारी थंडगार झुळूक, तर कधी वाऱ्याचा झपताल. त्याच्या आडमुठेपणानं मोठमोठ्यानं लवणाऱ्या फांद्या सांगू लागल्या होत्या तो येत आहे म्हणून. ती कधीचीच प्रतीक्षेत त्याच्या. गच्च दाटून आल्या आभाळा छताखाली. सोबतीला हळवं एकटेपण. क्षणभर हरवून गेली होती ती पळणाऱ्या ढगांच्या गर्दीत. आठवांच्या लाटांवर तरंगत राहिली बराच वेळ. सुखस्वप्नांच्या, व्यथाविरहाच्या, धुवाधार दिवसांच्या, रेंगाळणाऱ्या क्षणांच्या, थकलेल्या दिवसांच्या, परतलेल्या पावलांच्या आठवणीच आठवणी. अन या आठवांसवे गच्च दाटून आलेल्या आभाळाचा विस्तीर्ण पसारा तिच्या सोबतीला. एकदाची ती दीर्घ आसूस प्रतीक्षा थांबली. ढगांची आणि वाऱ्याची घुसळण टिपेला पोहोचून बरसू लागला तो. तहानलेल्या चातक चोचीला तृप्त करणाऱ्या त्याच्या एकेका थेंबाचं केवढं मोल. अंगावरची धूळ झटकत जाई झाली धडपडून जागी. अंगावरचा जुनभार झटकत यथेच्छ न्हावून निघाली ती. रस्त्यांनी वाहू दिलं अंगाखांद्यावरचं मळप. जो तो शोधू लागला आपल्या हरवलेल्या भावविश्वाच्या संदिग्ध ओल्या खुणा. तिच्या आर्त हाकेला साद घालत येऊन पोहोचला तो तिच्याही अंगणात. कलत्या दुपारचं सांज स्वप्न हेरून ओढाळ मनाला हळवं करणारी कातरवेळ निवडून रिमझिमत राहिला बराच वेळ. यावं त्याने दररोज. नदी नाले ओहोळांची तुडुंब भरून द्यावी ओटी. आनंदाचं गाणं द्यावं कृषीवलांच्या ओठी. तिलाही हवी होती त्याची रेशीम स्पर्शी मिठी.
त्याच्या मायाळू थेंबांनी हरखून गेली ती मनोमन. प्याली मनसोक्त त्याचा मृण्मयी ओला गंध. निळा पिसारा फुलवून मनमोर नाचू लागला थुई थुई. तिच्या समृद्ध जगण्यातला अस्पर्शित गाभारा ओलावून टाकला त्याने. वाहवत नेलं त्याच्या स्वच्छ शीतल निरामय प्रवाहात. संवेदनांची कवाडं उघडत चिंबत राहिली, निथळत राहिली ती. त्या स्पर्शानुभूतीत कितीतरी क्षण. अंकुरण्याच्या, रुजण्याच्या, भिजण्याच्या प्रत्येक वळणावर भेटत आला तो तिला निर्व्याजपणे. टाळता आलं नाही त्याला, पण नात्याच्या बंधनात बांधताही नाही आलं कधीच. त्याचा भावस्पर्श युगायुगाची ओढ पुरवत नेणारा, आसक्तीचं मळब धुवून काढणारा, आतुर मनावरचे मोहाचे जडशीळ ओझे वाहून जाते त्याच्या प्रवाहात. पिसागत हलकं हलकं झालेल्या मनावर चढत जाते नवी झळाळी. नवसृजनाच्या सोहळ्यासाठी तोही होता हरखून. त्याच्यामुळेच फुलांना येतो सुवास नि पाकळ्यांना रंग. तो देतो झाडावेलींना उंच उंच उडण्याचं स्वप्न, नि मुळांना मातीत खोल खोल रुजण्याची शक्ती. त्याच्यामुळे पाखराच्या पंखांना लागतात नभात उंच उंच झेपावण्याचे ध्यास. त्यांच्या इवल्याशा चोचीत टाकतो तो अमृत थेंब. तो सर्वव्यापी, तो जीवनदायी, तसाच लहरीसुद्धा. ये म्हटलं तरी येणार नाही, थांब म्हटलं तरी नाहीच थांबणार. कुणी व्याकुळणार त्याच्या एकेका थेंबासाठी, तर कुठे घडवणार प्रलय. कुठे कुठे म्हणून बरसला असणार तो आता. नदीत, नाल्यात, पहाडावर, पठारावर, झाडांच्या शेंड्यांवर, बैलांच्या शिंगांवर, गुलाबाच्या देठावर, कमळाच्या ओठांवर आणि तिच्या ओंजळीत. प्रत्येक थेंबाचं भाग्य तरी किती भिन्न. कुणीही रोखू शकत नसतं त्याच्या एकेका थेंबांच्या नियतप्रणीत ओढीला. तो बरसत राहिला नि तिला आठवू लागला पानांवरून निथळणाऱ्या अलवार थेंबासारखा काळीज ओला, उत्कट ऊर्जादायी त्याचा तिचा संवाद. गार गार थंडगार टपोरे थेंब बरसत राहिले नि कितीतरी क्षण उसवून काढणारे आठव कप्पे उघडू लागले तगमगून. झिरपत राहिलं सत्व संवादलयीतून तिच्या वर्तमानाला तगवणारं, जगवणारं, लढण्यासाठी बळ पुरवणारं, एकटेपण सोसण्याची हिंमत वाढवणारं. साऱ्या मोहातून, निराशेच्या व्यूहातून बाहेर पडून निखळू दिलं तिने मनातले सारे कच्चे धुवे. भरून घेतली मनाची घागर निरामय हिरव्यागार जीवनदायी क्षणांनी. भूतकाळाच्या जखमा विसरून वर्तमान घ्यावा कवेत, हे चराचराला तोच शिकवतो ना. म्हणून पुजतात त्याला सगळे, गातात त्याची आरती. प्रत्येकाच्या मनात किती वेगवेगळ्या संदर्भार्थांनी घर करून बसतो तो. कुणी म्हणतं पाऊस म्हणजे शब्दसृष्टीला आलेले कवितांचे घोस, सृष्टीच्या पटलावर हिरव्या अंकुरांनी लिहिलेली कविता म्हणजे पाऊस. कुणाला वाटतं पाऊस म्हणजे कवच फोडून बाहेर पडण्यासाठी बियांना लागलेले वेध. हिरव्या गालिच्याचे उजाड माळरानाला पडलेले स्वप्न म्हणजे पाऊस. कुणी म्हणतं प्रेमातूर तना मनातील इच्छा वासनांचे सृजन थेंब म्हणजे पाऊस. तिला वाटलं पाऊस म्हणजे प्रतीक्षा, पाऊस म्हणजे थेंबा थेंबातून ओघळून येणाऱ्या आठवणींच्या माळाच माळा. दूरवरून सांजेचे दूत उधळत आलेले केशर रंग मिसळून गेले सरींमध्ये नि तिच्या काळीज कुपीतले काही स्मरणगंध हळुवार हिंदकळू लागले पावसाच्या साक्षीने.
हळुवार हिंदकळू लागले पावसाच्या साक्षीने. धन्यवाद.